वनमंत्री गणेश नाईक हे अनुभवी नेते असून त्यांनी अनेक वर्ष मंत्रिपद भूषवले. त्यामुळे त्यांनी जबाबदारीने माहिती विचारली असावी. त्याला नगरविकास खात्याकडून उत्तर मिळालं तर वाट टळतील, मात्र त्याऐवजी वेगळंच वळण दिलं जात असल्याचं आमदार संजय केळकर यांनी स्पष्ट केलंय. यावेळी या वादाचा कोणताही परिणाम ठाणे महानगरपालिकेतील महायुतीवर होणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केले. भाजपच्या खोपट येथील जनसेवकाचा जनसंवाद या कार्यक्रमात आमदार संजय केळकर यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरं देताना एकमेकांवर टीका करताना आचारसंहिता पाळण्याची गरजही व्यक्त केली. प्रशासकीय राजवट असताना नवी मुंबई महापालिकेच्या अनामत रकमा आणि भूखंडांबाबत घेतलेल्या निर्णयाची माहिती वनमंत्री गणेश नाईक यांनी विचारली आहे. नाईक हे अनेक वर्ष सत्तेत होते. त्यांनी जिल्ह्याचं पालकमंत्रीपदही अनेक वर्ष भूषवलंय. नवी मुंबईत 25 वर्ष त्यांनी एक हाती सत्ता ठेवली आहे. त्यामुळे त्यांनी जबाबदारीने माहिती विचारली असावी. त्याला नगरविकास विभागानं उत्तर द्यायला हवं, मात्र त्याऐवजी वेगळं वळण दिलं जात आहे. आवश्यक माहिती मिळाली तर वाट टाळता येऊ शकते. जनतेनं विकासासाठी महायुतीला सत्ता दिली आहे. अशा वादामुळे लोकांमध्ये संभ्रम वाढण्याची शक्यता अधिक आहे. महायुतीबाबतचे कोणतेही निर्णय हे राज्यात मुख्यमंत्री फडणवीस आणि केंद्रात अमित शहा वेळोवेळी घेत असतात. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या वादाचा कोणताही परिणाम ठाणे महापालिकेतील महायुतीवर होणार नाही असंही केळकर यांनी स्पष्ट केले.